नमस्कार मित्रांनो. नुकताच महाराष्ट्र सरकारने विधानसभेत एक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 मंजूर करण्यात आलं. हे विधेयक यानंतर विधान परिषदेमध्ये जाऊन मंजूर झाल्यानंतर राज्यपालाच्या सहीने हे विधेयक कायद्याच्या स्वरूपात अंमलात येणार आहे. जनसुरक्षा विधेयक हे काय आहे? तर जनसुरक्षा विधेयक हे डाव्या विचारसरणीच्या संघटनावरती जे संविधानाला मानत नाही अशा संघटनावरती बंदी घालण्यासाठी आणि त्यांनी बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सांगितलं जातं. विरोधकांचं या संदर्भात असं म्हणणं होतं, या विधेयकानं सरसकट व्यक्तींना अटक करता येईल. त्यामध्ये मूळ विधेयकामध्ये बदल करून डाव्या विचारसरणीच्या संघटना हा शब्द नमूद केलेला आहे. त्यामुळे डाव्या विचारसरणीच्या जी काही संघटना आहे त्यांनी ज्यांचा उद्देश भारताचं संविधान न मानता, त्याने निर्माण केलेली व्यवस्था न मानता साम्यवाद पसरवणे आणि साम्यवादासाठी कार्य करणे असा उद्देश असतो, त्या संघटनेने केलेली प्रॉपर्टी, या संघटनेने केलेल्या जे बेकायदेशीर कृत्य आहे, संघटन मोर्चा आहे, यांना या विधेयकामुळे आळा बसणार आहे. आणि या जन सुरक्षा विधेयकाचा उद्देश हा माओवादी संघटनांच्यावरती आळा बसवणे हा आहे. जर विरोधकांच्या म्हणण्यानुसार यामध्ये काही व्यक्तींच्या वृत्ती विनाकारण त्रास होणार आहे अशी भावना आहे. ही भावना आपणाला कायद्यामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर प्रचिती येईल, परंतु तत्पूर्वी आपण या विधेयकामुळं माओवादी संघटना, नक्षलवादी संघटना यांना चाप बसेल अशी आशा बाळगू. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल आहे सात मराठी कायद्याची, या चॅनलला सबस्क्राईब करा.